पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये श्रीमद दासबोध ग्रंथातील 2ऱ्या दशकातला समास 2 ऐकणार आहोत. यामध्ये उत्तम लक्षणाचे वर्णन केलेले आहे. चला तर सुरुवात करूयात. श्रीराम श्रोता व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण. जेणे करिता बाणे खुण, सर्वज्ञपणाची वाट पुसल्या विन जाऊ नये. फळ ओळखल्या विने खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. म्हणजे काय हो? समर्थ रामदास स्वामी म्हणतात की आता मी उत्तम गुणांचे लक्षण वर्णन करून सांगतो. श्रोत्यांनी ती लक्षणे लक्ष देऊन ऐकावीत. ही लक्षणे जर ग्रहण केली तर अंगी सर्वज्ञता बाणते. कुठेही जाताना योग्य प्रकारे मार्गाची चौकशी केल्याशिवाय जाऊ नये. फळ खाण्यापूर्वी त्यासंबंधी व्यवस्थित माहिती घेऊन मग ते खावे. वाटेत एखादी वस्तू पडलेली दिसली तर ती एकाएकी उचलून घेऊ नये. फार वादविवाद करू नये. कुणाशीही कपटाने वागू नये. कुलशीलाची चौकशी केल्याखेरीज कुणाही मुलीशी विवाह करू नये. विचार केल्याखेरीज बोलू नये. पूर्वचर्चेशिवाय कुठल्याही कामाला सुरुवात करू नये. लोकात वागताना मर्यादेचे पालन करून वागावे. प्रेम नसेल तर तिथे रुसू नये. चोरास परिचय विचारू नये. रात्री एकट्याने प्रवास करू नये. लोकात सरळपणास कधी सोडू नये. पाप मार्गाने द्रव्य मिळवू नये. कुठलेही बिकट प्रसंगीही सन्मार्ग सोडू नये. कुणाचीही निंदा करू नये. कुणाचा द्वेष करू नये. वाईट संगत धरू नये आणि बळजबरीने लोकांचे द्रव्य अथवा स्त्री यांचे अपहरण करू नये. वक्ता बोलत असता मध्येच त्याचे खंडन करू नये. लोकांची एकी असेल तर त्यात भांडण लावून देऊन फूट पाडू नये. विद्याभ्यास करणे कधीही सोडू नये. तोंडाळ माणसाशी भांडायला जाऊ नये. वाचाळाशी वाद घालू नये आणि अंतर्यामी संतांची संगती कधीही सोडू नये. अतिक्रोध करू नये. आपल्या प्रिय व्यक्तीला कधी दुखवू नये. कोणी आपल्या चांगल्यासाठी आपणास 4 गोष्टी शिकवत असेल तर त्याचा कंटाळा मानू नये. वरचेवर रुसू नये. उगीच खोट्या फुशारक्या मारू नये. पराक्रम न करताच उगीच बढाया मारू नये. आपण कुणाला शब्द दिला तर तो कधी विसरू नये. योग्य वेळी बळाचा उपयोग केल्याखेरीज राहू नये. आपण करून दाखविल्याखेरीज दुसऱ्याचा कधी तिरस्कार करू नये. आळसात कधीही चूक मानू नये. कुणाची चहाडी करण्याचे कधी मनातही आणू नये. सर्व प्रकारे उलटसुलट विचार करूनही कोणतेही कार्य करावे. देहाचे फार चोचले करू नयेत. पुरुषाने प्रयत्न करणे कधीही सोडू नये. निरंतर कष्ट करावे लागले तरी त्रासू नये. सभेमध्ये लाजू नये आणि बाष्कळपणे वटवट करू नये. कुठल्याही परिस्थितीत पैजा मारू नये. फार चिंता करू नये. निष्काळजीपणे राहू नये. परस्त्रीकडे कधीही पापबुद्धीने पाहू नये. शक्यतो कुणाकडून उपकार घेऊ नये. काही कारणाने घ्यावा लागला तर तो फेडल्याशिवाय राहू नये. परपीडा अथवा विश्वासघात कधीही करू नये. कधी अस्वच्छ अशुद्ध राहू नये. मलिन वस्त्रे नेसू नयेत आणि कुणी बाहेर जाण्यास निघाला असेल तर कोठे जातोस असे कधी विचारू सुद्धा नाही. आपल्या अंतःकरणाची विशालता औदार्य कधी सोडू नये. दुसऱ्याच्या अधीन राहू नये व आपल्या भारही दुसऱ्या कुणावर कधी घालू नये. लेखी कागदपत्राशिवाय कधी देण्या घेण्याचा व्यवहार करू नये. नीच माणसाकडून कधी कर्ज घेऊ नये. साक्षी पुराव्याशिवाय राजदरबारी कोर्ट कचेरी कधी जाऊ नये. कुणावरही खोटा आरोप करू नये. सभेत खोटे ठरवू नये. जेथे आपल्याविषयी आदर नसेल तिथे स्वाभाविकपणे बोलायला जाऊ नये.
कुणाचाही मत्सर करू नये, उगीच अन्यायाने कुणालाही छळू नये, शरीरबळाच्या जोरावर कधीही अन्यायाने वागू नये, अति आहार घेऊ नये, फार झोपही काढू नये, दुष्ट माणसाच्या घरी कधी फार दिवस राहू नये, केवळ आपला माणूस असे समजून त्याच्यासाठी साक्ष देऊ नये, आपली कीर्ती आपणच वर्णन करून सांगू नये, गोष्टी सांगताना आपणच हसू नये, धूम्रपान करू नये, मादक पदार्थाचे सेवन करू नये, वाचाळाशी मैत्री धरू नये, कामाशिवाय कधी मोकळे बसू नये, नीच उत्तर सहन करू नये, वडिलांचे असले तरी आयते अन्न कधी खाऊ नये, तोंडात शिवी नसावी, दुसऱ्याला पाहून त्याचा उपहास करून हसू नये, चांगल्या कुळातील माणसांचे अंगी उगीच कमीपणा चिटकवू नये, जी वस्तू दिसेल ती चोरू नये, अत्यंत कृपणा होऊ नये, आपल्या जीवलगांशी कधी भांडण करू नये, कोणाचाही घात करू नये, खोटी साक्ष देऊ नये, अमर्याद वर्तन कधीही करू नये, कोणाची चहाडी करू नये, कुठलीही चोरी करू नये, परस्त्रीशी संबंध ठेवू नये व कुणाचेही पाठीमागे त्याची निंदा करू नये, प्रसंग धैर्य दाखवल्यास चुकू नये, सत्वगुण कधी सोडू नये, शत्रू जर शरण आला असेल तर त्यास कधी दंड देऊ नये, थोड्याशा ऐश्वर्याने उन्मत्त होऊ नये, हरिभक्ती करणाऱ्यास कधी लाजू नये, पवित्र लोकात वाटेल तसे अमर्याद वागू नये, मूर्खाशी मैत्री करण्यास जाऊ नये, अंधारात कधी हात घालू नये, वेंधळेपणाने आपली वस्तू कुठेही विसरू नये, स्नानसंध्या नित्यकर्म सोडू नये, कुळाचारात खंड पडू देऊ नये, कष्टास घाबरून आळसाने अनाचार करू नये, हरिकथेचे श्रवण कीर्तन सोडू नये, आध्यात्मिक निरूपण टाळू नये, प्रपंचात दंग होऊन परमार्थाचा त्याग करू नये, देवाचा नवस फेडण्यास चुकू नये, आपल्या धर्माचा त्याग करू नये, विचार न करता भिडेस बळी पडून भलते सलते करू नये, निष्ठुरपणा करू नये, कुणाही जीवाची हत्या करू नये, फार पाऊस पडत असता किंवा अयोग्य वेळी कुठे जाऊ नये, सभा पाहून गडबडून जाऊ नये, वेळप्रसंगी उत्तर देण्याचे टाळू नये, कुणी धिक्कार केला तरी आपले धैर्य चळू देऊ नये, गुरु वाचून राहू नये, पण हलक्या जातीचा गुरु करू नये, वैभवाच्या योगे आयुष्य ही शाश्वत टिकणारी वस्तू आहे असे समजू नये, सत्यमार्ग कधीही सोडू नये, खोट्या मार्गाने कधी जाऊ नये व खोट्याचा अभिमानही बाळगू नये, अपकीर्ती कधीही होऊन देऊ नये, सकीर्ती वाढवावी, विचारपूर्वक नेहमी सत्याचीच वाट दृढ धरावी, हे उत्तम गुण जो घेत नाही तो मनुष्य अवलक्षणी समजावा. पुढील समासात अशा अवलक्षणी माणसाचे वर्णन दिले आहे, ते श्रोत्यांनी नक्की श्रवण करावे. हा समास येथेच पूर्ण झाला. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम लक्षण नाम समास दुसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.